फडणवीस केंद्रामध्ये गेले तर राज्यामध्ये बावनकुळे मुख्यमंत्री होतील. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड खराब आहे. फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यास तेच बावनकुळेंची शिफारस करतील असं माझं आकलन असल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येते. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते. हे माझं आकलन. तुमच्या शुभेच्छा असतील बावनकुळेंना जर असं झालं तर पाठिंबा सोडा, पण शुभेच्छा असतील. बघा, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिला पाहिजे. जो राज्याचे हित पाहिजे, जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणी व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. असं काय त्यात चुकीचं काय आहे? मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही आहोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे. जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही. नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत. ते भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ठरवत आहेत. संजय राऊत भारतीय जनता पार्टीची चिंता तुम्ही करू नका. देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2029 ची निवडणूक देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे. भारतीय जनता पार्टी काय करेल याचे निर्णय सांगण्यापेक्षा उभाटा गटामध्ये नेमकं काय होणार ते बघा. शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर आलेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबतचे फुटीर खासदारांचे फोटो समोर आले. श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टर्डने ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते.